काय झालं असतं, माझ्या मेहनतीचे 2 लाख रुपये मिळाले. 2 लाख रुपये मेहनतीचे अडकले ते मिळाले. लिंबू वगैरे आहे, लिंबू नाही लिहिलं मी. श्रद्धा आणि जादूटोणा निर्मूलन विरोधी कायदा आहे, पण असं असताना सुद्धा मुंबईत आणि हायकोर्टाच्या बाहेर चहूबाजूंना आज असं एक दृश्य पाहायला मिळालं की नारळ, बाहुली, लिंबू, त्याच्यावर हळद कुंकू टाकलेले असा प्रकार आढळला. हे कुठेतरी ब्लॅक मॅजिक हायकोर्टाच्या दरवाजापर्यंत आल्याचं पाहायला मिळतं आहे. एक वकील म्हणून तुम्ही या प्रकाराकडे कसं बघता? नक्कीच आपल्याला हे बघायला मिळालं, तुमच्या माध्यमातून मला कळालं. आणि ब्लॅक मॅजिक ॲक्ट तुम्हाला सर्वांना, आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे की हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरातून हा गेला पाहिजे. या कायद्याचं उद्दिष्ट त्यासाठीच हा कायदा आणला गेला. आणि या पद्धतीने तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर इथे ठेवलं असेल तर हे अत्यंत चुकीचं, गैरवाजवी आहे. आणि याविषयी शासनाने याची दखल घेतली पाहिजे की शासन या कामामध्ये ज्यावेळेस तुमची बातमी येते त्याची दखल घेतली जाते. या कामात आपल्याला शासनाला म्हणजे प्रशासनाला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या प्रशासनालासुद्धा याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो जिथे शाहू फुले आंबेडकर आणि आंबेडकरांनी विशेषतः या सर्व जुन्या जाती परंपरा आर्टिकल 13 आपण जर बघितला संविधानामध्ये, तर या सर्व पूर्वीच्या ज्या दंतकथा, जाती किंवा ज्या त्यामध्ये वेद पुराण या संदर्भात त्यांनी ते काय सांगितलेलं आहे की इथून मागचे जे लिखाण झालं असेल, जे संविधानाला अमान्य असेल आणि संविधानाच्या घटनेत ते तरतुदीत बसत नसेल तर ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी तिथे करत असेल तर हा एक प्रकारचा खोडसाळपणा असेल. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने आणि राज्य शासनाने, प्रशासनाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या गोष्टी पुन्हा होणार नाहीत. महाराष्ट्रातच किंवा मुंबई उच्च न्यायालयातच किंवा महाराष्ट्रात कुठेही होणार नाही याची दखल घेणं आम्ही फार मोठी गरज आहे असं मला गांभीर्यानं सांगावंसं वाटतं. एक्ट आज बनाया है, इसका जो प्रावधान है, आप जानते हो कि महाराष्ट्र में इस प्रकार की जो कार्रवाई है अगर कोई करता है तो इस प्रावधान के, इस कायदे के अंतर्गत ऐसे करने वाले लोगों से, जो ब्लैक मैजिक एक्ट के तहत, ये एक प्रकार से गैरकानूनी है. और ऐसा कोई शख्स, ऐसी कोई चीज़, या तो आज आपने देखा, आपकी न्यूज़ से हमको पता चला कि ऐसे 4 तरफ, एक तरफ नहीं, चारों तरफ हाईकोर्ट में ऐसी चीज़ें रखी गई जैसे आपने बताया नारियल, लींबू. ये ऐसी चीज़ें रखने से ये तो डरावना, किसी को डराने का ये शायद ये प्रयत्न है, या तो कोर्ट से कुछ दिखाने का ये प्रयास रहेगा. मेरे ख्याल से ये एक साजिश भी हो सकती है. इसकी महाराष्ट्र शासन ने एंड ऑल्सो बॉम्बे हाई कोर्ट के प्रशासन ने इसकी संज्ञान लेने की ज़रूरत है और इसके ऊपर तत्काल कार्रवाई होने की ज़रूरत है. ये चीज़ें बार बार ना हो, इसके बारे में प्रशासन और बॉम्बे हाई कोर्ट के प्रशासन ने पूरी इसकी नोंद लेके, इसकी संज्ञान लेके कार्रवाई के आदेश देने चाहिए. ये मैं अनुरोध आपकी तरफ से प्रशासन को करता हूँ.